हॅलो गायज, तर वेलकम टू आर माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत पापलेट. तर करूया सुरुवात. तर सुरुवात करताना मी पहिली घेतली आहे छोटी छोटी. त्याच्यात मी टाकलं लाल तिखट मसाला आणि मग मी मीठ टाकलं. हे सगळं मी प्रमाणानुसार टाकलं, म्हणजे जेवढे माझ्याकडे हे होते पापलेट त्याच्यानुसार सगळं अंदाजानुसार घेतं आहे. तुम्ही पण सगळं अंदाजानुसार घ्या. मग मी ते चांगलं मिक्स केलं. मिक्स करून नंतर मग पापलेट कापून घेतले मस्त. पापलेटमध्ये म्हणजे त्याच्या पापलेटच्या आतमध्ये पण मसाल्याचा टेस्ट यावा म्हणून मी ते पापलेटमध्ये चिरा मारून घेतल्या. अशा प्रकारे चिरा मारायच्यात. मग मी त्याच्यामध्ये लिंबू पिळलं. लिंबूच पाहिजे असं नाही आहे, तुम्ही कोकमचा रससुद्धा घेऊ शकता. मग मी घेतलं लाल तिखट मसाला, हळदी, मग गरम मसाला आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली. ती मी घरगुती बनवलेली. मग मी प्रमाणानुसार मीठ ॲड केलं. मग पुन्हा लिंबू पिळलं त्याच्यामध्ये आणि मग थोडंसं तेल घेतलं. मग ते पूर्ण कालवून घेतलं. काढून घेतल्यानंतर ते मी चांगल्या प्रकारे त्या माशांना लावलं. माशांच्या आतमध्ये सुद्धा भरलं, कारण की त्याची टेस्ट आतमधल्या साईडून पण यावी म्हणून. अशा प्रकारे मी सगळ्या माशांमध्ये मसाला लावला. आता मी तवा ठेवला, तव्यावर तेल सोडलं. तेल गरम होऊ दिलं पूर्णपणे. तेल गरम झाल्यानंतर मी काही लसणीच्या पाकळ्या ठेचून त्याच्यावर टाकल्या. मग मी पापलेट घेतले तळायला. तर पापलेट घेतले, त्यावर मसाला लावलेलाच होता. तो मसाला मी त्या रवा, लाल तिखट, मीठ मी असं मिक्स केलेलं आहे ह्याच्यात. मिक्स केला आणि मिक्स केल्यानंतर मस्तपणे मिक्स करून झाल्यानंतर मग मी तो तव्यावर ठेवला. अशा प्रकारे मी ते हळूहळू सगळे मासे त्या तव्यावर ठेवले आणि मग त्यांना एका साईडून तळून झाल्यानंतर दुसऱ्या साईडला पलटी केली. मग अशा प्रकारे आज आमची प्लेट तयार झालेली आहे. खूप छान टेस्ट आला होता. तर तुम्हाला पण आवडली तर तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.